आता हा स्वच्छ केलेला किचन एकदम मस्त असा हा चकाचक असा किचन दिसत आहे. आता डबे एका लिक्विडने घासलेले आहे. एकदम म्हणजे नवीनच असे डबे दिसत आहे. आता हा स्वच्छ केलेला किचन आणि स्वच्छ असण्याच्या आधीचा किचन फक्त 2 ते 3 तासामध्ये सगळ्या किचनची डीप क्लिनिंग केलेले आहे. म्हणजे डबे घासून पुसून किचन ओटा धुवून किचन धुवून प्लॅस्टिकचे डबे सगळे घासून 2 ते 3 तासामध्ये हा किचन स्वच्छ केलेला आहे स्टेप बाय स्टेप. आता या पद्धतीने चिकट आणि धूळ इतकी धूळ आता उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे धूळ बसतीच आणि चिकट डबे झाले की त्याच्यावर धूळ बसली की ती चिटकून बसती आणि मग डबे पुसून जमत नाही, मग ते घासावंच लागतात. आता या पद्धतीने सगळे स्टीलचे डबे झालेले आहे. आता हे जे डबे आहे सगळे काढून घेतलेले आहे आणि त्यामधील जेवढं सामान आहे ते बाजूला एका साईडला ठेवलेलं आहे. म्हणजे डबे घासायला सगळ्यात आधी सगळ्या डब्यांमधलं सामान काढून एका साईडला ठेवलं आणि मोकळे केलेलं आहे घासण्यासाठी डबे. आता ते लिक्विड कोणतं तर आता या ठिकाणी 2 ते 3 लिंबू घेतलेले आहेत. तेही पिवळे असे काळे पडलेले लिंबू होते. मग ते लिंबू घेतले, त्यामधील ज्या बिया आहे त्या काढून घेतल्या. आता हे आधी छोट्याशा वाटीत, कारण डबे जास्त आहे आणि छोटे भांडे पण आपल्याला याच लिक्विडनी घासायचे. आता हे झटपट भांडे घासून होण्यासाठी हे लिक्विड आणि डब्याला एकदम नवीन अशी चमक येते. अजिबातही कुठं तेलकट चिकट असत नाही. आता लिंबू पिळून घेतले, 2 ते 3 लिंबू पिळले. त्यामध्ये आता सध्या लिंबू महाग आहे पण हे काळे पडले लिंबू होते, मग ते उपयोगात आणले. त्यामध्ये 1 चमचा सोडा टाकला आणि 2 ते 3 चमचे लिक्विड डिशवॉश टाकले. आता नुसतं लिक्विड डिशवॉशनी घासले तर डबे छान निघतात, पण हे अशा पद्धतीने लिक्विड केलं की अजिबातही कमी मेहनतीत आणि डब्याला एक चमक येते, अगदी नवीन जसे डबे असतात तसेच. आता हे जे लिक्विड बनवत आहोत त्यांनी तांबे, पितळ, ॲल्युमिनियम, स्टील कोणतेही भांडे घासले की ते एकदम चकाचक. आता हे पितळाचं पातेलं आहे, चुलीवर ठेवलं जातं आणि एकदम काळं झालेलं आहे, पण तेही आता असं लावून ठेवलं की थोड्या वेळामध्ये एकदम चकाचक असं निघतं. आता यामध्ये थोडंसं पाणी, आता हे लिक्विड वाटीत केलेलं आहे, लिंबू, सोडा आणि डिशवॉश. ते एका मोठ्या पातेल्यात थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे वाटीतलं जे केलेलं आहे लिक्विड ते काढून ठेवलं आहे. आता काही डबे मोकळे केले, एकाच वेळेस अडचण होती, मग काही डबे मोकळे केले आणि काही तसेच बाकी होते. आता हे डबे मोकळे केलेले आहे ते आता डबे हे मोकळ्या जागेतच घासायचे आहे, पण हे 3 ते 4 या लिक्विडनी हे डबे घासून पाहिजे. आता अगदी अलगद हाताने मी हे डबे घासलेले आहे, पण एकदम मस्त असे चमकतील. आता पाहू, आता हे डबे जे आहे ते घासून घेते आणि आता डिशवॉश आहे त्याच्यामुळं ते साबणाने डबे घासले की ते सफेद डाग पडतात आणि वेळही लागतो. मग साबण काही वेळेस आणि धुवायलाही वेळ लागतो, म्हणून असं लिक्विड केलं की डबेही पटकन निघतात आणि त्याला एक वेगळीच चमक येते. आता एकदम कमी मेहनतीत अलगद हाताने घासलेले आहे आणि काही एकाच मिनिटात हा डबा घासून झालेला आहे. बघा किती चमक आलेली आहे. आधीचा डबा किती असा तेलकट चिकट दिसत होता आणि आत्ताचा डबा एकदम चमकायला लागलेला आहे. आता याच पद्धतीने सगळे डबे याच लिक्विडनी डबे घासून घेतलेले आहे. आता डिशवॉशनी डबे निघाले जातात, पण पटकन आणि असं काही वेगळं असं केलं की उत्साही वाढतो भांडे घासायला आणि कंटाळाही येत नाही. आणि ज्यावेळेस डबे लावले त्यावेळेस अगदी नव्यासारखे डबे दिसत होते. त्यामध्ये लिंबू आणि सोडा, लिक्विड डिशवॉशला लिंबू आणि सोडा जोड भेटली, मग त्याच्यातली जी चमक येते डब्याला ती आणखीन दुपटीने वाढली. आता डिशवॉशमुळं डब्यांचा फेसही पटकन होतो आणि असे सफेद डाग पडत नाही. शक्यतो स्टीलचे डबे किंवा भांडे मी लिक्विड डिशवॉशनीच घासते.
आता हे थोडेसे घासून दाखवायचे होते म्हणून हे डबे या तिथं घासलेले, बाकीचे डबे जे आहे ते मोकळ्या जागेत भांडे घासायच्या ठिकाणी ते घासायला ठेवलेले. आता डबे वाळत घालताना उन्हामध्ये घातलेले म्हणजे डागही, पाण्याचे डाग पडत नाही. पुसून न घेता, ॲल्युमिनियमचे किंवा पितळी असले की ते पुसून घ्यावं लागतं कपड्याने. पण स्टीलचे डबे काय मी पुसलेले नाही, मी तसेच सुकवायला ठेवलेले. आता हे डबे सगळे सुकवायला ठेवते आणि झटपट असे लगेच कंटाळा न येता असं काही सोल्युशन बनवलं की झटपट असे भांडे होतात. मग छोटे मोठे सगळे भांडे एकाच वेळेस घासून घेतले. आता या ठिकाणी शिवची ही थोडीशी मदत होत आहे. आता गॅसची शेगडी जे आहे शेगडी ती काळी झालेली, जळालेली होती. दूध उतू गेलं किंवा भाज्या उतू गेला, मग तिथं थोडंसं टॉयलेट क्लीनर टाकलं आणि मग घासणीने घासून घेतलं, तेही छान असं निघालं. आता तसंच सोल्युशन लिंबू सोडा आणि थोडंसं डिशवॉश असं घेतलं आणि किचन ओट्याची जी स्टाईल आहे सगळीकडे अशी या पद्धतीने शिपडून घेतलं. सगळीकडं हे पाणी किचन ओट्यावर टाकलं. थोडंसं 5 ते 10 मिनटं किचन ओटा असाच ठेवला भिजवून. मग आणि 5 ते 10 मिनटांनी ज्यावेळेस मी स्वच्छ असा थोडा म्हणजे जास्त कमी मेहनतीत तो घासला तर त्याच्यातलं असं चिकट काळपट पाणी निघायला लागलं. मग सोडा आणि लिंबू, डिशवॉश आणि थोडासा आपला कपडे धुण्याचा पावडर जो असतो तो टाकलेला होता यामध्ये वाढव. तर तेलकट आणि चिकट झालेला किचन ओटा काही मिनिटामध्ये निघालेला आहे. सगळी स्टाईल मी घासून घेतली. आता हे ॲल्युमिनियमचे डबे तेही पुसून ठेवले होते आधीच. आता हे घासले नाही, याला हात लागला जात नाही, मग त्याला काही डाग आणि तेलकट चिकट होत नाही. आणि कागद लावलेले झाकणाला, बघा थोड्या वेळ भिजत ठेवला तर किचन ओट्याचं जी स्टाईल असते तिथलं थोडं तेलकट चिकटपणा असतो, लगेच ते काळं पाणी निघत आहे. सगळा तेलकटपणा निघालेला आहे. तर सगळ्यात आधी किचनचं जे जाळं असतं, आता शक्यतो किचनमध्ये जाळं नव्हतंच, ते जाळं झटकून घेतलं. हे ॲल्युमिनियमचे डबे जे आहे ते पुसून घेतले आणि त्याचे जे कागद आहे झाकणाचे ते बदलले फक्त, ते काय घासले नाही. आणि तिथलंही झाडून मी जाळं जे झटकून आहे, जाळं नव्हतंच पण ते थोडंफार आहे ते झटकून घेतलं. त्यानंतर भांडे घासून ठेवले स्टीलचे जे खालचे जे आहे ते. मग किचन ओटा असाच पद्धतीने स्वच्छ केलेला आहे. आता जिथं जिथं जास्तच काळं झालेलं होतं चिकट तेलकट तिथं घासून घेतलं. त्यानंतर स्वच्छ पाणी सगळीकडं स्वच्छ पाण्याने किचन ओटा सगळा स्वच्छ धुवून घेतला. आता गॅसची शेगडी तीही घासून झालेली आहे. आता सगळं किचन ओट्याचं पाणी बेसिनमध्ये काढलं. त्यानंतर सुक्या कपड्याने किचन ओटा जो आहे तो पुसून घेतला. अशा पद्धतीने सगळा किचन ओटा, किचन स्टाईल, किचनची जी खिडकी आहे तीही स्वच्छ केली. आता इथे या प्लॅस्टिकचे कंटेनर होते तेही स्वच्छ असे पुसून घेतले. ते घासले नाही, फक्त पुसले. घासल्यामुळे त्याची जी डिझाईन असते ती निघून जाते, मग ते फक्त पुसून घेतले स्वच्छ. पण पुसूनही एकदम स्वच्छ असे निघाले. आणि जे झाकणं जे तेलकट चिकट होते ते थोडेसे असे घासून काढले. आता तेही किचन ओटा स्वच्छ झाला. मग तेही जिथलच्या तिथं लावून दिलं. त्यानंतर आता ही डबे लावायचे आहे. डबे सुकलेले आहे, मग डबे लावायचे. ती मांडणीही आधी झाडून झटकून घेतली. त्यानंतर ओल्या कपड्याने ती स्वच्छ अशी पुसून घेतली. स्टीलची मांडणी
ती पुसली. दोन्ही मांडण्या भांडे लावायचे आहे, मग त्यास आधी स्वच्छ केल्या. बघा मस्त असं थोडंसं असं फक्त ओल्या कपड्याने पुसलं तर लगेच छान दिसायला लागलं. आता ही स्टीलची जी मांडणी आहे तीही, छोटे भांडे ठेवायची तीही पुसली. आता इथं चमचा, छोट्या वाट्या असं ठेवायचं आहे तेही घासून काढलं. तेही ठेवून दिलं. तिथलचं जो आहे तिथं घासून पुसून ते स्वच्छ केलं. आता हे प्लॅस्टिकचे डबे आहे तिथंही पुसून किचन ओट्या खालचे जे कप्पे आहे ते सगळे स्वच्छ केले. त्यानंतर आता इथं डबे लावायचे. मग आधी मी ह्या कडा ज्या असत्या त्या पुसून घेतो आपण. मग कडाला त्या काही असं काळं ज्या कडा असत्या त्या घासून घेतल्या. आता एकच सोल्युशन केलं होतं, तेच थोडासा कपडे धुण्याचा पावडर, सोडा, थोडासा लिंबू आणि डिशवॉश हे सगळं एका मोठ्या बादलीत बनवून ठेवलं. त्यानंतर मग अशा पद्धतीने थोडं थोडं ते घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मग सगळं किचन त्यांनीच पुसून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी डब्याचे झाकणं न लावता लहान मोठ्या साईजनुसार डबे मांडणीमध्ये ठेवले. आधी सगळे डबे आणून मग लहान मोठ्या साईजनुसार ते डबे ठेवलेले आहे. कुठं कोणता डबा चांगला दिसेल या पद्धतीने डबे ठेवले. आता जे मोठे आहे डबे त्यात जड वस्तू त्या खाली ठेवलेल्या आहे. हे बघा डबे लावले ते एकदम मस्त असे चकाचक दिसायला लागलेले आहे आणि डबे घासूनही पटकन झालेले आहे. आता काढताना कंटाळा येतो, पण लावायच्या वेळेस एकदम उत्साह वाटतो, कारण तेव्हा स्वच्छ झालेले असते आणि किचनही छान दिसला जातो. मग एकदम उत्साह वाटतो लावायला. ज्यावेळेस डबे लावतो त्यावेळेस अजिबात कंटाळा येत नाही, पण ज्यावेळेस डबे घासायला काढतो त्यावेळेस कंटाळा आलेला असतो. आता सगळे भांडे लावलेले आहे, सगळीकडं स्वच्छ केलेलं आहे. किचनच्या खिडक्या आता किचनची जी लादी आहे तीही काही भांडे लावण्याच्या आधी मी घासलेली आहे, पण जे मधला पॅसेज आहे तिथं थोडंसं घासायचं बाकी. मग थोडं थोडं तेच लिक्विड टाकून जे केलेलं आहे ते टाकून ते घासून घेतलं. त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने कपड्यांनी ते पुसून घेतलं. सगळ्या कडाला जे तेलकट चिकट आहे ते एकदम स्वच्छ झालेलं आहे. अशा पद्धतीने सगळा किचन स्वच्छ केलेला आहे. 2-3 तासामध्ये एवढा मस्त असा किचन दिसायला लागला. या पद्धतीने सगळा किचन स्वच्छ केला.